सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा मग ॲक्च्युअली आज मी तुम्हाला खूप ट्रेंडिंग अशी बाहीची डिझाइन सांगणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी काही बाही डिझाइन आहे त्याच्यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे। कारण बऱ्याचदा आपल्याला बाही डिझाईन्स कशी बनवावी हे सुचत नाही आणि मग आपल्याला त्याच बाही डिझाईन्स बघून सुद्धा कंटाळा येतो किंवा आपल्याला असं वाटतं की बाही डिझाईनची म्हणजे डिझायनर बाही ब्लाउजला छान दिसणार नाही, पण ही बाही डिझाईनमुळे नक्कीच तुमचा ब्लाउज आणि साडी दोन्ही खूप सुंदर दिसेल। आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला याची कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे। म्हणजे बाय चान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग अशी बाही डिझाइन सहजच बनवता येईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करू। तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की ही आहे बाही। खरं तर याची आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची सुद्धा। त्याचबरोबर आता सगळ्यात आधी मी तुम्हाला या बाहीचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी। खरं तर यासाठी सो बघा मग आता ही जी काही बाही आहे तर याची जी काही मेजरमेंट्स आहेत त्यामध्ये काय चेंजेस करायचे तुमच्या याच्यात तर ते तुमच्या सहजच लवकर लक्षात सुद्धा येईल। आणि छोट्या बाहीवर बऱ्याचदा डिझाईन कशी बनवावी सुचत नाही, तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर बघा खरं तर याची बाही लांबी होती 4.5, आपण इथे फक्त अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं आहे। त्यानंतर याची जी काही बाहीची घडी होती तर ती होती 8, 1 इंच आपली खालच्या साईडला कमी होत असते आणि याची कॅप हाईट घेतली होती आपण 3 इंचाची। सो बघा मग अशा पद्धतीने आपण इथे ऑलरेडी याची मार्किंग आणि कटिंग करून घेतलेली आहे। सो सगळ्यात आधी आता आपल्याला डिझाईन बनवण्याच्या पहिली स्टेप आहे ती म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिकची बाही एकमेकाला जोडून घेणं। तर बघा मग ब्लाउज पीसची बाही सरळ ठेवायची, त्यावर आपण कटिंग केलेली अस्तरची बाही ठेवायची आहे आणि सगळ्यात आधी आता खालच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे एक टीप मारून घ्यायची आहे। त्याचबरोबर टीप मारताना एकसारखं मार्जिन राहील, वर खाली होणार नाही, तर याची सुद्धा आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे। आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही मेन फॅब्रिकचं किंचितच एक्स्ट्रा असेल खालच्या साईडला तर ते कट करून घ्यायचं आहे आणि बाही ह्या पद्धतीने सरळ करून पुन्हा खालच्या साईडला आपल्याला द्यायची आहे ते दाबटीप। तर बघा मग आता इथे दाबटीप देताना सुद्धा काळजी घ्यायची आहे की आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको। त्यानंतर आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घेऊयात। हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं। आणि बघा मग किती छान असं प्रॉपर फिनिशिंग सेट आपण जोडून घेतलेला आहे। त्यानंतर एक्स्ट्राचा ब्लाउज पीसचा जो काही कपडा आहे तर तो कटिंग करून परफेक्ट मापाची बाही इथे रेडी करून घ्यायची, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो। सो डिझाईनच्या आधी अशा पद्धतीने परफेक्ट बाही रेडी करायची। फोल्ड करून मी सेंटरला आधी एक मार्किंग करून घेते, जेणेकरून पुढची डिझाईन बनवणं मला इझी जावं, खरं तर यासाठी। ठीक आहे, सो आता इथपर्यंत स्टिच झालेली बाही मी सध्या साईडला ठेवते आणि कॉन्ट्रास्ट मी साडीचा थोडासा कपडा घेतला होता, बॅकनेक डिझाईन साठी यूज केल्यानंतर फक्त किंचितसाच कपडा इथे राहिलेला आहे। सो एकदम थोडासा कपडा आपण इथे यूज करून ही डिझाईन बनवणार आहोत। तर बघा मग ही पट्टी साधारणतः 2 इंचाची काढली असेल, 1 इंच आपल्याला रेडी करायची आहे। तर कपडा उलटा करून खरं तर आपल्याला इथे सगळ्यात आधी एक टीप मारून घ्यायची आहे। तुम्हाला जर ही पट्टी रुंद हवी असेल तर तुम्ही त्यानुसार कटिंग करू शकता, पण मी 1 इंचाची घेतलेली आहे आणि 1 इंच सफिशियंट सुद्धा आहे। आणि साईडला जे काही किंचित एक्स्ट्रा होतं तर ते कट केलं आणि ह्या पद्धतीने ही पट्टी सरळ करून घ्यायची। सरळ केल्यानंतर जी काही टीप आहे तर ती बरोबर सेंटरला खालच्या साईडने घ्यायची आहे आणि व्यवस्थित सेट करून सुद्धा आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला साधारणतः 2 ते 2.5 इंचाच्या पट्ट्या इथे कट करायच्या आहे। तर 2 इंच पण सफिशियंट आहे, तर 2-2 इंचाच्या बघा मग मी इथे पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे। ठीक आहे, आय होप सो इथपर्यंत लक्षात आलं असेल। एकदम सोपी पद्धत आहे। आता या पुढची सुद्धा पद्धत सोपीच आहे। आता आपल्याला सुई धागा इथे यूज करायचा आहे। तर बघा कधीही आपण ब्लाउजवर काहीही काम करत असो सुईने, तर त्यावेळी शक्यतो 4 पदरी दोरा घ्यायचा, जेणेकरून आपण एकदम टीप जरी टाकली किंवा 1-2 टाके जरी टाकले तरी सुद्धा ती म्हणजे आपण ज्या गोष्टीसाठी ते यूज करतो ते प्रॉपर परफेक्ट असं पॅक व्हावं। खरं तर ही त्यामुळे म्हणजे त्यासाठी ही स्टेप खरं तर इम्पॉर्टंट आहे। सो बघा मग मी इथे 4 पदरी धागा ओवून घेतलेला आहे। त्याचबरोबर आता इथे गोल्डन मनी लागणार आहे, तर मी जरा मीडियम साईजचे मनी इथे यूज करणार आहे। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार मनी इथे यूज करू शकता, खूप छोटेही करू शकतात किंवा मोठेही। आणि ह्या पद्धतीने बघा
छोट्या छोट्या प्लेट्स टाकत आता आपण इथे छोटे छोटे बो रेडी करून घेणार आहोत. आणि हे पॅक केल्यानंतर त्यामध्ये एक गोल्डन कलरचा मणी सुद्धा ओवून घ्यायचा आहे आणि पुन्हा खालच्या साईडला 1-2 गाठ टाकून ते पॅक करून धागा कट करून घ्यायचा आहे. सो एकदम छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपल्याला आता इथे छोटे छोटे बो रेडी करून घ्यायचे आहे डिझाईन बनवण्यासाठी. आणि ही बो बनवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे आणि खरं तर ना एकदम छान झटपट सुद्धा रेडी होतात. सो सेम त्याच पद्धतीने आता आपण बाकीचे जे काही बो आहेत तर ते सुद्धा बनवून घेऊयात. बऱ्याचदा आपल्याला डिझाईन कशी बनवावी छोट्या बाहीवर सुचत नाही. कॉन्ट्रास्ट कपडा जर यूज केला तर खरं तर डिझाईन अजून छान दिसते आणि ब्लाऊज सुद्धा आपल्या साडीवर अजूनच मस्त असा मॅच सुद्धा होतो. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित असेल किंवा नसेल माहित नाही, पण मी सांगते की साडी कितीही छान असो किंवा कशीही असो त्याचं संपूर्ण लुक हे आपल्या ब्लाऊजवर डिपेंड असतो. ब्लाऊज जेवढा डिझायनर असतो तेवढी आपली साडी छान दिसत असते. त्यामुळे शक्यतो साडीवर मॅच होणारा छान असा ब्लाऊज शिवण्याची नक्कीच म्हणजे ट्राय करायचं, जेणेकरून साडी आपली अजून उठून दिसावी. सो बघा मग बऱ्यापैकी इथे मी हे बो रेडी करून घेत आहे. मला असं वाटतं की अजून 1-2 लागणार आहे. ठीक आहे. सो चला मग मी ते आता पटपट बनवून घेते आणि मग पुढे सांगते की ते लावून आपल्याला इथे कशी डिझाईन बनवायची आहे ते. खरं तर इथे मी 4च बो रेडी करून घेतलेले आहे. तुमची बाही लांबी किती आहे किंवा तुम्ही किती छोटे मोठे बो बनवताय त्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती लागणार आहे. आता सेंटरला बरोबर आपला मनीचा जो काही मधला पार्ट आहे तर तो मॅच करायचा आहे. जी काही लाईन आपण ड्रॉ केलेली आहे सेंटर पॉइंटची. आणि मग बरोबर कडेकडेने बघा ह्या पद्धतीने आपल्याला हे बो इथे लावून घ्यायचे आहेत. तर 4 बो एकदम परफेक्ट व्यवस्थित आपल्या ह्या बाही लांबीमध्ये बसलेले आहे. कुठेही डिस्टन्स कमी जास्त झालेला नाहीये. एकदम प्रॉपर व्यवस्थित सरळ ते लागले गेलेले आहे. आणि बघा ते किंचितचं थोडंफार काही असेल ना तर ते कट करून व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे, कारण फिनिशिंगसाठी हे खूपच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो बघा मग ह्या पद्धतीने आता आपण हे 4ही पण बो इथे लावून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे एक लेस यूज करायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात, कारण बाजारात खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे लेस अवेलेबल असतात. डिझायनर असतात, सिंपल असतात. आता तुम्हाला किंवा तुमच्या कस्टमरची चॉईस कशी आहे, त्यांना कशी लेस लावायची आहे त्यानुसार तुम्ही इथे लेस यूज करू शकता. डिझायनर लेस यूज केली तरी सुद्धा ब्लाउजला लुक म्हणजे बाहीला लुक छानच येणार आहे. सिंपल केली तरी सुद्धा लुक छानच येणार आहे. तर इथे मी सिंपल गोल्डनची लेस यूज करत आहे. खरं तर याला शाईन आहे, चमकी आहे थोडीशी वरती, पण ती व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नाहीये, बट असो. आणि बघा मग इथून लेस लावायला आपण सुरुवात करूयात. तर लेस अशा पद्धतीने लावायची आहे की आपण जे काही बो लावलेले आहेत तर ते व्यवस्थित यामध्ये पॅक झाले पाहिजे, जेणेकरून तिथून धागे वगैरे निघणार नाही आणि आपली बाही सुद्धा लवकर खराब होणार नाही. पूर्ण जिथे आपण टर्न घेतलेला आहे तिथे सुद्धा व्यवस्थित एकावर एक ती लेस फोल्ड करत आपल्याला टीप मारायची आहे, जेणेकरून तिथला शेप आहे तसाच येईल आणि फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित यावी. खरं तर त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा ती लेस लावून घेऊयात. आणि महत्वाचं म्हणजे कानाकोपऱ्यावर व्यवस्थित ती फोल्ड करायची आहे, जेणेकरून आपला शेप, बाहीचं फिनिशिंग, लुक बिघडायला नको यासाठी. आणि बघा मी नेहमीच सांगत असते की लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्यतो त्याला दोन्ही साईडने टीप मारून घ्यायची. सो इथे सुद्धा मी दोन्ही साईडने टीप मारलेली आहे. त्याचे 1-2 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. सो बघा मग फायनली छोटासा कॉन्ट्रास्ट कपडा यूज करून आपण छोट्याशा बाहीवर खूप सुंदर लेटेस्ट आणि न्यू लुक मधली ही बाही डिझाईन इथे बनवलेली आहे. खरं तर कलर कॉम्बिनेशन सुद्धा इतकं सुंदर आहे की नक्कीच आपल्या ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीची बाही डिझाईन सहज बनवता येईल. सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. असंही मी मला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन सहज बनवता यावी यासाठी. सो नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. ओके, बाय बाय.